1500 अंश सेल्सिअस तापमान आणि उकळतं स्टील। विझाग कारखान्यात कामगारांवर काळाचा क्रूर घाला। जीव वाचवण्यासाठी कामगारांची एकच पळापळ। विशाखापट्टणम स्टील प्लांट मध्ये आगीचे तांडव। विशाखापट्टणम मध्ये अंगावर उकळतं स्टील पडल्याने 8 मजुरांचा मृत्यू। विशाखापट्टणम अपघातावर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केलं दुःख। बचाव कार्याचे दिले आदेश। आज आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम मधून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे। येथील विझाग स्टील प्लांट मध्ये एका भीषण आणि जीवघेण्या दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला आहे। 1500 ते 1600 डिग्री तापमानावर उकळणारं वितळलेलं पोलाद अंगावर पडल्याने काय भीषण परिस्थिती ओढवली असेल याची कल्पनाही करवत नाही। या थरारक अपघाताची संपूर्ण माहिती पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील राष्ट्रीय पोलाद निगम लिमिटेडच्या विझाग स्टील प्लांट मध्ये सोमवारी एक अत्यंत भीषण आणि थरकाप उडवणारी दुर्घटना घडली। प्लांटच्या SMS2 आणि STC3 या उष्णता प्रक्रिया युनिट्स मध्ये क्रेनच्या सहाय्याने सुमारे 1500 ते 1600 अंश सेल्सिअस अतिउच्च तापमानावर उकळत असलेले लिक्विड स्टील एका मोठ्या पात्रातून वाहून नेले जात होते। या दरम्यान हे पात्र अचानक अनियंत्रित होऊन फुटल्याने त्यातील अतितप्त उकळतं स्टील खाली काम करत असलेल्या कामगारांवर कोसळले। या भीषण दुर्घटनेत 8 ते 9 कामगारांचा जागीच तडफडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीररित्या भाजले आहेत। मृतांमध्ये अप्पाराव, प्रभाकरराव, कृष्णा, रमणा, त्रिनाथ, अप्पला राजू आणि कुमार यांचा समावेश असून दोघांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। या दुर्घटनेनंतर प्लांट परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली। घटनेची माहिती मिळताच स्टील प्लांटचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले। विशाखापट्टणम स्टील प्लांट सर्कल इन्स्पेक्टर केशवराव यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना सर्वोत्तम उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। या हृदयद्रावक घटनेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून सर्व यंत्रणांना मदत कार्यात समन्वय राखण्याचे आदेश दिले आहेत। तसेच केंद्रीय मंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनीही घटनेची चौकशी करत जखमींना योग्य वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश दिले। दरम्यान राज्याच्या गृहमंत्री वांगलापुडी अनिता यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून घटनेचा आढावा घेतला असून त्या तत्काळ विशाखापट्टणमकडे रवाना झाले आहेत। या भीषण अपघाताने औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय। मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सरकार आणि प्रशासन जखमींना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।